भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलिले से नाही. जैसी चित्ती आहे तैसा परीर आहे, कौतुक तू पाये संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मागोता जन्म घेणे. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडली काय धातु मुनिंद्रे. समागत्य तिष्ठत मानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांची केल्या स्मरण, जयांची केल्या स्मरण, होय सकळ त्यांचे अधिकरण. ते बंधू त्रिचरण, श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो
झालो चराचरी. नदी गौतमीच्या तटी जन्म झाला, आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला. दिली भेट देवे आले पंढरीला, नमस्कार माझा श्री संत नगद नारायणाला विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थलीय कीर्तन रूपी सेवकर्ता निवडलेला अभंग श्रीमंत श्री पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग कीर्तन सेवकर्ता निवडलेला असून या अभंगातून नाथ महाराज आवडीने आणि भावनेने त्या भगवंताचं नाम घेतल्यानंतर तो काय काय कार्य करतो. तर महाराज म्हणतात तो त्याची सर्व चिंता करतो, तो त्याची सर्व चिंता करतो, तो सर्व जाणतो, सकळ जीवांचा सांभाळ करतो. महाराज म्हणतात तुझी जी स्थिती आहे त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न कर, कारण तुझ्या संचितात जे लिहिलेलं आहे ते पहा, ते कौतुकाने पहा. जर तू भगवंताचं नाम घेतलं आणि हरीची कृपा झाली की प्रारब्धामधील जे काय भोग असेल त्या भोगाचा नाश होतो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल बसलेल्या टाळी. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने तसेच सकुल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चाललेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज 5व्या दिवसाची कीर्तन सेवा सप्ताह कमिटीच्या वतीने असेल, तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने असेल, तसेच ज्यांच्याकडे सौजन्य असणारे आमचे गणेश भाऊ चव्हाण असतील, त्यांनी सेवा करण्याला योग आला त्यांच्यामुळेच. खूप मस्त त्यांच्या घरी गेलो तर मस्त स्वयंपाक ते केलं तर त्यांच्या घरी ताईनी ते वगैरे मस्त ओके मध्ये होतं. सगळ्यांनी मिळून केला सप्ताह म्हणून सगळं जमून आलं. एवढं पब्लिक 8 दिवसात असते, कधी जमून येतं का? वर्षभरात नाही येत, 8 दिवसात एवढं जमून येतं. हे हुलेसे रोप लाविल्याद्वारे असाच सप्ताह करत राहा, सगळे जण जमून करीत राहा. विठ्ठल, विठ्ठल. तसेच आपल्या महाराष्ट्रातून आलेले दिग्गज महाराज मंडळी असणारे आमचे गायनाचार्य योगेश महाराज बागडे असतील, माऊली महाराज बागडे असतील, तसेच आमचे मृदुंग वादक. ऐका, आज माझी सेवा होती म्हणून ते मृदुंग वादक पैठणहून इथं आणले, तर कुठून पैठणहून आमचे असणारे कृष्णा महाराज असतील, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. तसेच आमचे तुमच्या गावचे असतील अंकुश महाराज असतील, मस्त मृदुंग वाजवतात, तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणि शेवटपर्यंत साथ द्या आम्हाला. सगळे गायनाचार्य तुम्ही पण शेवटपर्यंत साथ द्या, बसलेले तुम्ही पण शेवटपर्यंत साथ द्या आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल. आमच्या आपल्या श्री संत मचिंद्रगड संस्थानचे टाळकरी असतील, नारायणगड संस्थानचे टाळकरी असतील, तसेच आपल्या आमच्या श्री संत नगद नारायण महाराज सेवाभावी वारकरी शिक्षण संस्थामधून आमचे बाल कलाकार आलेत. तसेच माझे गुरुवर्य श्री हरिभक्त परम नारायण महाराज शेळके आलेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझे आई वडील असतील त्यांच्या चरणी, तसेच आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल. कुठलंही कार्य करण्याचं पहिलं मंगल केलं जातं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्याची श्रोधा. म्हणजेच आपण आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी त्याची स्तुती किंवा प्रार्थना करतो. आणि आज या मंगल करण्याचं कार्य या आरवी गावामध्ये लाभलेलं आहे. विठ्ठल. प्रत्येक युगाचा जर विचार केला तर प्रत्येक युगात भगवंताची प्राप्ती करण्याची महिला मंडळ लक्ष द्या. प्रत्येक युगात भगवंताची प्राप्ती करण्याची वेगवेगळी साधन सांगितलेले आहे. आणि महाराज कलियुगाचा जर विचार केला तर कलियुगामध्ये
कलियुग उद्धार हरीच्या नामे म्हणजे कलियुगामध्ये सगळ्यात सोपे साधन सांगितलेलं आहे ते म्हणजे हे भगवान नाम संकीर्तन साधन टाळी! पहिलं म्हणजे टाळी! वाह वाह नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतीला पापे जन्मांतरीचे नाम साधन हे सर्वात सोपं साधन आहे का तर नाम साधन हे नाम घेण्यासाठी कुठल्याही काळाचा मागचे आहेत का गेलात
राहो आजचे दिवस आहे उद्या नाही बर का. लय मस्त प्रमाण दिलं. काळ वेळ नाम उच्चारिताना ही दोन्ही पक्ष पाही उद्धारती. अहो नाम साधने सर्वात सोपं साधन आहे. का तर पर्वत सारखं केलेलं पाप सुद्धा नामाने जळतं. नाम घेताना विठोबाचे टाळ्या, पप्पा. नाम घेताना विठोबाचे परवत बाबाचे बाबाचे परवत महिला मंडळ टाळी. लय मस्त प्रमाण दिलं आमच्या श्री संत नगद नारायण महाराज सेवा भाई वारकरी शिक्षण संस्था मधले बाल कलाकार आमचे प्रताप महाराज आपटे. टाळी वाजवा एकदा. घेताना मी टोबाचे पर्वत जळती पापाचे. पर्वत एवढं जरी पाप केलं तर ते नामाने जळत. रामायणातला प्रसंग पाहायचं झालं तर वाल्ल्या कोळ्याचं जीवन चरित्र बघा. हो ऐकूयात एक शेवटपर्यंत. झोपलात काय. यांचं कायच नसतं. आता मी कीर्तन करणार काय तरी बोलणार. असंच नाही काही नाही असंच बघणार. तुम्हाला वाटलं काय गेला गेला काय. जात नाही होतंय अजून. वाल्ल्या कोळ्यात प्रसंग बघा. वाल्ल्या कोळी हा वाटमारी करायचा. रोज जायचा रस्त्यावर थांबायचा. रस्त्याने येणार जाणार वाट सुरूला अडवायचा व त्यांना मारायचा. त्याच्याजवळ असलेले हिरे मोती सोने नाणे पाच जड जाय जे काय असेल ते घ्यायचं आणि त्यांना मारायचा. हा त्याचा नित्याचा धंदा होता. एक व्यक्ती मारला की एक खड्या रांजणामध्ये किती. एक व्यक्ती मारला की एक खड्या रांजणामध्ये असे 7 रांजण व्यक्ती मारून आणि खडे टाकून भरले होते. एक दिवशी तिकडून नारद मुनी आपल्या नाम जपत येत होते. नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. टाळी टाळी. श्रीमद नारायण नारायण नाम जपत येत हातान तिकडून वाल्याकुळे आला. वाल्याकुळे म्हणाला काय म्हणाला काय म्हणाला. तुम्ही म्हणता महाराजाला कशाला बोलू. अहो सांगतो की लक्ष द्या फक्त. काय म्हणाल तुझ्या जवळ जे काय असेल ते मला देऊन टाक. नारदान त्यांच्या जवळ असलेली विना आणि चिंपळ्या देण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाल हे नको. जे काय जड असेल जे मला देऊन टाका. नारद मुनी म्हणाले हे काय माझ्याकडे नाही. काय म्हणाले महिला मंडळ. अहो बोलत जा. बोलल्याशिवाय कीर्तन व्हायच नाही बर का. 11-12 वाजते. बोला. जे काय असेल मला दे. नारदांनी विना आणि चिंपळ्या देण्याचा प्रयत्न केला. हे नको म्हणाला. जे काय जड असेल ते देऊन टाका. नारद मुनींनी त्याला उलट प्रश्न केला. तू हे पाप कुणासाठी आणि कशासाठी करतो. तेव्हा त्यांनी सांगितले मी हे पाप माझे आई वडील बायका पोरं भाऊ बहिणी सर्वांसाठी करतो. नारद म्हणाला अरे केलेल्या पापाचा भाग तर होतील का. त्याला आपल्यासारखाच अत्यंत विश्वास होता. तो म्हणाला का नाही होणार. नारद मुनी म्हणाल जा मग विचारून ये. त्याला वाटलं आपण जर विचारायला गेलो तर नारद मुनी पळून जातील. पण नारदान तसं नाही केलं. नारद मुनी म्हणाल तुला वाटत असेल मी पळून जाईल तर मला झाडाला बांधून ठेव. त्याने देखील असंच केलंय. नारदांना झाडाला बांधून ठेवलं आणि घरी गेला ना आईला म्हणाला आई अगं आई अगं आजपर्यंत मी जे काय उदरनिर्वाहासाठी पाप केले त्या पापाचा भाग तर होशील का. आई म्हणाली बाळा 9 महिन्यानं हो दिवस पोटामध्ये वागवलं. हाताचा पाळणा करून झोपवलं. लहानाचं मोठं करत असताना तुझं संगोपन केलं. आता तुझ्या पापाचं वाटेकर कुठलं व्हायचं. आता किती पापाचं वाटेकर व्हायचं. आईने जन्म दिला. जन्म दिला आईने मला उपकार हा
वाटेकरी कुठलं व्हायचं. आई म्हणाली तुझ्या पापात वाटेकरी कुठलं होतं, आव ठेच लागली तिच्या पायातून, तिच्या डोळ्यातून अश्रू निघतं. ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येई तिच्या डोळ्याला. ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येई तिच्या डोळ्याला. ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. उपकार हा मोठा झाला. आई म्हणाली तुझ्या पापात वाटेकरी होणं हे माझ्याच्याने होणं शक्य नाही. अहो निराश झाला, तिथून उठला आणि वडिलांकडे गेला. वडील म्हणाले लहानाचं मोठं करणं हे माझं कर्तव्य होतं, तुझी संगोपनाची जबाबदारी ती माझी होती. आता उलट म्हातारपणाला आम्हालाच कुठंतरी बांधून दे आता राहायला खायला. आता निराश झाला हो, आता पत्नीकडे गेला. बायकोनी त्याला आधीच नकार दिला. बायको म्हणाली हे काय माझ्याच्याने होणं शक्य नाही. हो कुणीच नाही आले, कुणीच पाप नाही घेतलं. म्हणून नाथ महाराज खूप गोड म्हणतात, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. टाळ टाळ नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. 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 अहो पाप सुख नाही घेतलं, नाही होत म्हणलं माझ्याच्याने घेणं. अहो निराश झाला, काय जसं कर्म करेल तसं ते फेडावं लागतं. अहो खाली हाताने आला तर खाली हाताने जाणार आहेत. फक्त एक सुंदर रूप म्हणजे फक्त जप हो जप, रामकृष्ण हरी दिवसात जप करायचं हो. अहो खाली हात खाली हाथ जाएगा, खाली
शेवट मुलांनी सुद्धा पाप नाही घेतलं. तिथून निघला नारदांकडे गेला. नारद महर्षींनी रामनामात जप करायला लावला. कशाचा महिला मंडळ आहेत का गेलात? रामनामाचा. पुरुष मंडळ कायचा? रामनामात जप करायला लावला. त्या रामनामाच्या योगाने इतका अधिकार संपन्न झाला की बोलिले वाल्मिका तैसेची चालीन वर्तुन. बोलिले वाल्मिका तैसेची चालीन वर्तुन लागिन नामामध्ये. काय? वर्तुन लागिन नामामध्ये. हे बोलिला वाल्मिका तैसेची चालीन वर्तुन लागिन नामामध्ये. वर्तुन लागिन नामामध्ये. हो बोलिला वाल्मिका तैसेची चालीन वर्तुन दाविला नाम म्हणे. अहो नामदेव महाराज म्हणतात की प्रभू रामचंद्र म्हणतात वाल्मिक ऋषींनी ज्याप्रमाणे लिहून ठेवलं त्याप्रमाणे वागून दाखवेल. इतका अधिकार कशाच्या योगाने प्राप्त होत असेल तर तो फक्त माझ्या भगवंताच्या नामचिंतनाच्या योगाने प्राप्त होतो. म्हणून महाराज म्हणतात तू आवडीने आणि भावनेने त्या भगवंताचं नाम घे. हेच एकनाथ महाराज अभंगाच्या आवडीने पावे हरी नाम घेसी. आवडीने पावे हरी नाम घेसी. खळखळून वाजा ना. स्वयंपाक कमी पडलं होतं काय आज? वाजा. हो सगळेजण सहकार्य करतात म्हणून आपलं पण चाललंय आता. काय आवडीने भावे हरिनाम घ्यायची तुझी चिंता त्याची सर्व आहे. अहो महाराज अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात अहो जीवाचा हद्द करतोय भगवंताचं नामचिंतन घेणं. पण ते नामचिंतन घेत असताना कसं घेतलं पाहिजे? त्या आवडीने व शुद्ध भावने घेतलं पाहिजे. नाही तुकडोजी महाराज म्हणतात ना म्हणी नाही भाव तू देवा मला पाव देवा आशाने पावायचं नाही रे देवा बाजारचा भाजीपाला नाही का. तुकडोजी महाराज म्हणतात तुकडोजी महाराज म्हणतात तुम्ही मनात आणि भावनेत देव ठेवा. कारण तुम्ही मनात आणि भावनेत देव ठेवला की तुमचं चित्त शुद्ध होतं. आणि एकदा का चित्त शुद्ध झालं की देव होण्यास वेळ लागत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात
भावे गावे गीत शुद्ध करुण्या चित्त तुझवावे आहे देव तरी असुलभ पावे. लग्न जर झालं तर बायको एकदाच नाव घेते किद्दा घेते. बोला ना पुरुष मंडळ झालेत का नाही तुमची? अहो बोला किद्दा घेते एकदाच घेते. अहो ते एकदा भगवंताचं नाम चिंतन केलं की आयुष्यभर तो भगवान परत मग त्या भक्तीची काळजी करत असतो. असंच महाराज एकदा किती मोठा आहे त्या भगवंताचं नाम. तो एकदा रामायणातला प्रसंग सांगतो. एकदा हनुमंतराय प्रभू रामचंद्रांची चरण सेवा करत होते. चरण सेवा करत असताना हनुमंतरायांच्या तोंडातून राम 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 नामचिंतन चालू होतं. नामस्मरण चालू असल्याने प्रभू अचानक जागे झाले आणि म्हणाले हनुमंता अरे मी तर तुझ्या जवळच आहे मग माझं नामचिंतन कशा पाय करतो. आता असं म्हटल्यात नंतर हनुमंतराय म्हणतात प्रभू तुम्ही माझ्या जवळ जरी असलात तरी मी नामचिंतन घ्यायचं सोडणार नाही. तेव्हा प्रभू म्हणाले अरे हनुमंता एखादी वेळेस जर मी लांब गेलो तर माझी प्राप्ती होण्याकरता तू नामचिंतन कर पण आता कशा पाय करतो. तेव्हा हनुमंतराय म्हणत प्रभू तुम्ही एखादी वेळेस माझ्या लांब जरी गेलात आणि जवळ जरी असलात तरी मी नामचिंतन घ्यायचं सोडणार नाही. तेव्हा काय म्हणाले प्रभू म्हणाले अरे हनुमंता मी जर तुझ्यापासून एखादी वेळेस लांब गेलो काय म्हणाले मी जर एखादी वेळेस तुझ्यापासून लांब गेलो तर ते तुला चालल आणि एखादी वेळेस माझं नाम चिंतन नाही घेतलं ते तुला चालणार नाही का. हो प्रभू एखादी वेळेस तुम्ही माझ्यापासून लांब गेलात तर ते मला चालल पण एखादी वेळेस तुमचं नाम चिंतन नाही घेतलं ते मला चालणार नाही. प्रभूला हनुमंतराय म्हणतात प्रभू पूर्ण आयुध्य तारून नेण्याची ताकद तुमच्यात आहे पण पूर्ण त्रिभुवन तारून नेण्याची ताकद तुमच्या नाम चिंतनात आहे. विठ्ठल भगवंताने महाभारतातील प्रसंग बघितला तर भगवंताने अर्जुनाचं आणि कौरवाचं सारथ्य स्वीकारलं होतं. अर्जुनाचं सारथ्य स्वीकारलं होतं आणि सारथ्य स्वीकारले असल्याने दररोज सकाळी उठायचे घोड्याचा खरारा करायचे रथ सज्ज करायचे आणि अर्जुनाच्या श्यामेना समोर नेऊन उभा करायचे. अर्जुन आला की अर्जुनाला चढण्यासाठी मांडी द्यायचे. काय द्यायचे मांडी. उतरण्यासाठी मांडी चढण्यासाठी मांडी असे 17 दिवस चालत राहिलं आणि 17 दिवस चालत राहिल्याने 18व्या दिवशी अर्जुन युद्धभूमीवर आले. युद्धभूमीवर आल्यात नंतर अर्जुनाला भगवंत म्हणाले उतर अर्जुन उतर. अर्जुन म्हणाला नाही. आता नाही म्हटल्यात नंतर तेव्हा भगवंताने रथाचे घोडे केले आणि अर्जुनाला वडलं. जसं अर्जुनाला वडलं तसं रथ पेटून उठला आणि रथ पेटून उठल्यात नंतर अर्जुनाला वाटलं तर आता आपल्याला भगवंतानीच वाचवलं. भगवंतानी वाचवल्यात नंतर असं म्हटल्यात नंतर भगवंताकडे गेला. भगवंत आपला रथ 17 दिवस का पेटला नाही आणि आज 18व्या दिवशी कस काय पेटला. भगवंत म्हणाले तुझे युद्धामध्ये द्रोणाचार्य कर्ण भीष्माचार्य असे महान धनुराध्य होते. जे तुझं आणि कर्णाचं बाण चालू होते सगळ्याचे बाण येऊन तुला लागायचे आणि जे तुझं आणि कर्णाचं बाण चालू होतं युद्ध चालू होतं ज्यावेळेस तू कर्णाला बाण आणत होता त्यावेळेस कर्णाचा रथ 10 ते 12 हात मागे जायचा. ज्या कर्ण अर्जुनाला बाण आणायचा तो 1 ते 1.5 हात मागे जायचा. असे महान धनुराध्य तो सोडले त्या शास्त्रास्त्राच्या कारणाने रथ काय पेटून उठला नाही. पण आपल्या पुढे प्रश्न उपस्थित होतो रथ 17 दिवस का पेटला नाही आणि आज 18 दिवस कस काय पेटला. तर 17 दिवस स्वयं भगवान परमात्मा होते म्हणून रथ काय 17 दिवस पेटला नाही. म्हणून महाराज म्हणतात मागे पुढे उभा हरी बोल. मागे पुढे
तो भगवान परमात्मा भक्तावरती आलेले किंवा झालेल्या आघात निवृत्तीचं काम भगवंत करत असतो. म्हणून महाराज म्हणतात तुझी चिंता त्याची सर्व आहे. तू कुठल्या गोष्टीचं दुःख बाळगू नको. हेच एकनाथ महाराज अभंगाच्या नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा हो. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा हो. जोरदार टाळी वाजा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे. कुठल्या गोष्टीचा दुःख खेद बाळगू नका. कारण तो भगवान परमात्मा सगळ्याच्या मनामधल्या इच्छा व्यक्त करत असतो. असंच एकदा भगवंताने अर्जुन काम्य कोणामध्ये गेले. काम्य कोणामध्ये गेल्यात नंतर अर्जुनाच्या मनामध्ये इच्छा व्यक्त झाली की माझ्यासोबत जर सुभद्रा असती तर. आता भगवंताने ती इच्छा ऐकली आणि इच्छा ऐकल्यात नंतर भगवंतानी सुभद्राचं रूप धारण केलं. आणि सुभद्राचं रूप धारण केल्यात नंतर त्या काम्य क्रोधामध्ये आनंद घेतला अर्जुनाने. आणि अर्जुनाने आनंद घेतल्यात नंतर अर्जुनाला वाटलं आता भगवंत येण्याचा वेळ झालेला आहे. सुभद्राला म्हणाल जा सुभद्रा जा. सुभद्रा म्हणाल नाही या काम्य कोणाची मला काहीतरी आठवण द्या. पण ती कोण होत? सुभद्रा होती काय? कोण होत मग? भगवान श्रीकृष्ण होता. अहो पुरुष मंडळ पुढे चाललंय. महिला मंडळ कोण होत? भगवान श्रीकृष्ण होत. आणि भगवान श्रीकृष्ण असल्याने अर्जुनाने आपल्या बोटामध्ये का अंगठी काढली आणि सुभद्राच्या बोटामध्ये घातली. पण ती अंगठी कुणाच्या बोटामध्ये गेली? भगवंताच्या बोटामध्ये गेली. आणि रथामध्ये चालले होते दोघं महालाकड. भगवंत आणि अर्जुन दोघं चालले असल्याने ज्या बोटामध्ये अंगठी होती ते बोट सतत पुढे यायचं. आता अर्जुनाला प्रश्न पडला ही अंगठी मी सुभद्रा लिहिली आणि ही अंगठी याच्या बोटामध्ये कस काय? अहो रथ महालापाशी गेला. जसा महालापाशी गेला तसा अर्जुनाने रथातून उडी मारली.
रथातून उडी मारली आणि सुभद्रा म्हणा अगे सुभद्रा, अरे तुला मी कामे कोणामध्ये दिलेली अंगठी ती मला वापस दे. सुभद्रा म्हणाल कोणती अंगठी, कसली अंगठी, केव्हा दिली, कुठं दिली. सुभद्राचे आणि त्याचेच लागले भांडण. आता भांडण लागल्यात नंतर भांडण मिटले आणि भांडण मिटल्यात नंतर भगवंत अर्जुन आले आणि अर्जुन आल्यात नंतर भगवंताने ती अंगठी काढून दिली. मग काल तुझी चिंता त्याची सर्व आहे. म्हणून महाराज म्हणतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचं जाणतच आहे. या सृष्टीवरील सर्व जीवांचा सांभाळ भगवंत करत असतेच. हेच एकनाथ महाराज अभंगाच्या तिसरं चरण. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवांचा करीतो सांभाळ, सकळ जीवा सकळ जीवा तो भगवान परमात्मा सगळ्यांचा सांभाळ करतो. म्हणून महाराज म्हणतात तुमच्या मनामध्ये जर शंका असेल की तो भगवान परमात्मा माझा सांभाळ करेल की नाही, अशी शंका येऊन देऊ नका. कारण तो भगवान परमात्मा सगळ्याचा सांभाळ करतो. असंच एकदा भगवंताने रुक्मिणी माता भोजनासाठी बसले आणि महाराज भोजनासाठी बसल्यात नंतर रुक्मिणी माताने भोजन ते वाढलं. भगवंत बसले. भगवंत म्हणाले सगळ्यांचे जेवण झाल्याशिवाय मी काय जेवत नाही. आता रुक्मिणी माताने यांची परीक्षा घेण्यात ठरवली आणि परीक्षा घेण्यात ठरवल्यात नंतर दुसऱ्या दिवशी भगवंत आले आणि एका भिंतीवरून एक मुंगी चालली होती. रुक्मिणी माताने ती मुंगी घेतली आणि एका डबीत टाकली. मुंगी डबीत टाकल्यात नंतर डबी एका कोपऱ्यात ठेवून दिली. संध्याकाळ झाली. भगवंत आले आणि भगवंत आल्यात नंतर भगवंत भोजनासाठी बसले. भगवंताला भोजन वाढलं. भोजन ते वाढल्यात नंतर भगवंताने ताटाला पाणी फिरवलं आणि जसं घास खायचा तेवढ्यात रुक्मिणी माता म्हणतात अहो तुम्ही मला म्हटलं होतं ना सगळ्याचे जेवण झाल्याशिवाय जेवायच नाही. आता तर सगळ्याचे जेवण नाही झाले तुम्ही कस काय जेवायला लागलात. भगवंत म्हणाला अगं सगळ्याचे जेवण झाले तर आता मी जेवायला बसलो. आता असं म्हटल्यात नंतर भगवंताला रुक्मिणी माता म्हणतात नाही सकाळी मी एका डबीला एका मुंगीला एका डबीत टाकलेला आहे आणि ती डबी एका साईडला ठेवून दिलेली आहे. काय आणि डबी साईडला ठेवून दिल्यात नंतर भगवंत म्हणाल दिवसभर तो जाऊन तर बघितलं का. रुक्मिणी माता म्हणाल नाही. भगवंत म्हणाल जाऊन तर बघ. जाऊन बघतात तर काय सगळी डबी साखरेने भरवली होती. आपलं करतो काय आहे भगवान परमात्म्याचं वेळोवेळी नामचिंतन घ्यायचं पण एकदा मोठ्या प्रमाणात नामचिंतन करू. पण त्यासाठी शेवटपासून तर पुढं सगळ्यांनी एकदा वरती हात करा. शेवट वर हात घ्या वर सगळेजण. विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई
उडी उडी टाळ्या वाजवा. हो त्या त्या भगवंतावरती विश्वास ठेवा आणि त्या भगवंताच्या नावावरती विश्वास ठेवा. कारण जे काय जीवनातले सुख दुःख आहे ते पूर्ण संचितावरती अवलंबून आहेत. म्हणून महाराज म्हणतात तू जी स्थिती आहे त्याप्रमाणे राहण्याचा प्रयत्न कर. हेच एकनाथ महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. जैसी हो जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. हो जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. हो जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. हो जैसी स्थिती कौतुक तू पाहे संचिताचे. कौतुक तू पाहे संचिताचे. हे कौतुक तू पाहे संचिताचे. कौतुक तू पाहे संचिताचे. इकडे बघा, इकडे लक्ष इकडे द्या. हरिमुखी गाता हरपरे चिंता. हरिमुखी गाता हरपरे चिंता. हो हरिमुखी गाता हो जैसी स्थिती आहे ते सफर राहे. कौतुक तू पाहे संचिताचे. विचार केला तर आपल्या जीवनामधले आपलं आई वडीलच दैवत असतं. पण या जगामध्ये आई वडिलांना मानित नाही कोणी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ऐका लक्ष दे इकडं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अर्ध्या रातचं उठणारी आईच असती. अर्ध्या रातचं उठून जेवायला वाढते ती आईच असते. पप्या 2 घास खातून आईला म्हणतो आई आजची भाजी कोणी केली ग. आता असं म्हटल्यात नंतर पप्याला जी आई काय बोलत नाही. कारण या जेवत्या ताटावून उठून जाईन. आईला डबल विचारतो आई आजची भाजी कोणी केली. आईच्या तोंडातून 2 शब्द निघतात. आजची भाजी मी नाही केली. आता आज भाजी कोणी केली मग. आई म्हणाल तुझ्या बायकोने केली. ते म्हणला वा 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 मस्त झाली भाजी. म्हणजे आपलीच गाडी आपलीच माडी. आपल्या तोंडात बिडी आपल्या हातात काडी. आपल्या बायकोची गोल गोल चाडी. आपली आई बायको जाडी जाडी नाही मात्र हाडकोडी. कशामुळं आई रे बेमान दुनिया. आई रे बेमान दुनिया. आई रे आई रे बेमान दुनिया. आई रे बेमान दुनिया. आई रे बेमान दुनिया. आई रे बेमान दुनिया. आई रे आई रे बेमान दुनिया. आई रे
मानित नाही. आज आई वडिलाला किंमत नाही, कोणी कुणाला मानित नाही. अहो वेळोवेळी त्या गोविंदाचं नाम चिंतन केलं. हो ऐका, वेळोवेळी त्या गोविंदाचं नाम चिंतन केलं. कशामुळे करायचं? तर आपल्या प्रारब्धामध्ये जे काय भोग असतील ते भोग नाही होतील. हेच एकनाथ महाराज जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका 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 जनार्दनी भोग
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. शेवटचा प्रसंग बघू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. दुःख दारिद्र्य पडलेला असा सुदाम घरामध्ये 8 दिवस उपाशी होता. किती दिवस? 8 दिवस उपाशी असल्याने मुले बाळे उपाशी, पत्नी उपाशी. पत्नी म्हणाले, अहो तुम्ही सतत म्हणतात की तो द्वारकेचा राजा श्रीकृष्ण माझा बालपणीचा मित्र आहे, अहो जा ना त्याला एकदा भेटून या. पण सुदामदेव काय जाण्यासाठी तयार नव्हते. पत्नीच्या मनावरून तयार झाले, जाण्यासाठी तयार झाले. पण मोकळे हाती जाणं हे मोकळे हाती जाणं चांगलं नसतं. म्हणजे काय मुठभर पोहे 4-5 घरी भिक्षा मागून जे काय मुठभर पोहे भेटले ते पोहे घेऊन मजल दर मजल करत करत द्वारकीच्या नगरीत पोहोचले. आणि नगरीत पोहोचल्यात नंतर सुदामदेव म्हणाले, अरे द्वारपालो कन्हैया से कहे गो, अरे द्वारपालो कन्हैया से कहे गो, सर्वे सुदामा गरीबा गए, सर्वे सुदामा गरीबा गया, अरे द्वारपालो
माझा बालपणीचा मित्र आहे, मला जाऊन भेटून द्या. पण द्वारपाळ जाऊन देण्यासाठी तयार नव्हते. एक द्वारपाळ जातून म्हणतो, राजा महाराज, नगरीच्या द्वारजवळ एक भिक्षू आलेला आहे. तो म्हणतो की मी तुमचा बालपणीचा मित्र आहे. सुदामे आहे असं म्हटल्यात नंतर सुनते दौडा चले आहे मोहन लगाया गले से सुदाम का मोहन. पळतच आले आणि पळतच आलेत. नंतर सुदाम देवांना महालात घेऊन गेले. त्यांचे चरण धुतले, पाणी नाही तर आचरून चरण धुतले. त्यांना राजवस्त्र परिधान करण्यासाठी दिले आणि औक्षण केले. काही दिवस त्या ठिकाणी राहतात आणि गावाकडे जातात तर बघतात तर काय शुद्ध भाव द्या कोण्या गाव सोन्याचा दिला. अहो ज्यावेळेस भगवंताने औक्षण केले त्यावेळेस सुदामाचे प्रारब्धच बदलून टाकले. म्हणून महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा माय बापांच्या चरणी समर्पित करतो. जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवारांच्या, जे काय चुकलं भाकला असेल ते लहान लेकरू म्हणून मोठ्याच्या अंतकरणाने पोटात घाला. ज्यांना एक पोरगा असेल त्यांनी दुसरा म्हणून माफ करा. ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरा म्हणून, ज्यांना 3 असतील त्यांनी चौथा म्हणून, आणि ज्यांना मुलगा नसेल त्यांनी वटीत घेतला म्हणून माफ करा. आणि मला सेवेला संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय